राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, मात्र या कर्जमाफीसाठी सरकारकडून अनेक जाचक अटी ठेवण्यात आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। या अटी मागे घेऊन सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी रोहित पवार सध्या आंदोलन करतायत। त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रोहित पवार यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आहे, तरी अद्यापही ORS त्यांनी घेतलेलं नाही। डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर रोहित पवार यांनी पाणी पिणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं। यानंतर रोहित पवार यांनी पाणी घेतलंय। दरम्यान शेतकरी नेते अजित नवले यांनी देखील रोहित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या। आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे, पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे? रोहित पवारांसोबत फोनवरून संवाद झालेला असून लवकरच मुख्यमंत्री आणि रोहित पवार यांची बैठक होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। बैठकीमधून मुख्यमंत्री, आमदार रोहित पवार आणि कृषी विभागाचं म्हणणं समजून घेतलं जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया देखील भरणेंनी दिली। मात्र जर आमच्या अटी मान्य झाल्या तरच मुख्यमंत्र्यांना भेटायला येऊ अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे। रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहित दादा यांची बैठक लावून रोहित दादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, तर मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील। सरकार 30 जून पूर्वी 30 जून पूर्वी या राज्याच्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाईल। जर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील बैठकीला आलं पाहिजे तर त्या पदाचा आदर आहे, पण शेवटी काही झालं तरी फक्त बैठकीला जाण्यासाठी मी तिथं जाणार नाही, आमच्यातलं कुणी त्या बैठकीला जाणार नाही। तुम्ही मीडिया समोर, या महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाहीर करा की आम्ही या दोन्ही अटी मागे घ्यायला तयार आहोत, तरच आम्ही आपल्याला भेटायला येऊ, चर्चा करू आणि त्यातून मार्गदर्शन करू। रोहित पवार हे विठ्ठलाच्या दारामध्ये आंदोलन करून भक्तांची गैरसोयी करतायत अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी पवारांच्या आंदोलनावरती केली आहे। तर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनीच शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लुटल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची, भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासणीची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळं असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। ज्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती, ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने। सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका। नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये। उद्या मनोज जरांगे पाटील हे पंढरपूरमध्ये जाणार आहेत। कोल्हापूरला जाताना ते पंढरपूरमध्ये थांबणार आहेत। विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, त्याच वेळेला जरांगे पाटील हे पंढरपूरच्या दौऱ्यावरती येत आहेत। जरांगे समर्थकांनी आधीच रोहित पवार यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि आता जरांगे पाटील प्रत्यक्ष भेटून आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देणार का याकडे देखील लक्ष आहे। नाशिकसह राज्यामधल्या कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आहे। केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचा दर हा 15 रुपये 80 पैशांवरून 16 रुपये 50 पैसे प्रति किलो असा केला आहे आणि हा दर आजपासून लागू होतोय। मात्र शेतकरी संघटनांची मागणी ही किमान 30 रुपये प्रति किलोची आहे।
आमदार रोहित पवार यांनी देखील याच निर्णयावरून टीका केली आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करू, शेतकऱ्यांवरती सध्या अन्याय होतो आहे. एकाच वेळेला किमान 2,500 रुपयांपर्यंत वाढ करा अशी मागणी रोहित पवार यांची आहे. नाफेडची खरेदी देखील संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली. आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून केंद्र सरकारने या वर्षी जो 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे, 1 लाख टन नाफेडकडून व 1 लाख टन NCC कडून, या दोन्ही संस्थांचा जो काही कांदा खरेदीचा हा जो भाव आहे हा किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल द्यावा. प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करावा. या कांदा खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची आहे. जर हीच कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने झाली नाही, भ्रष्टाचार याच्यात झाला, तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधी तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही संघटनेकडून सरकारला देत आहोत. उत्पादन खर्च हा साधारणतः 25 ते 30 रुपये किलो या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचा, आणि म्हणून कमीत कमी 30 रुपये किलो म्हणजे 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीचे दर जर नाफेड किंवा NCCFने जाहीर केले तरच खऱ्या अर्थानं शेतकरी त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFला कांदा देऊ शकतो. अन्यथा नाफेड आणि NCCFची खरेदी 16 रुपये 50 पैशांनी सुद्धा त्या ठिकाणी होणं कठीण आहे. आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने त्या ठिकाणी कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर जाहीर करावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी नाफेडच्या माध्यमातून खरेदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक ठिकाणी केंद्रच उघडलं नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मात्र असं असलं तरी देखील शासनाच्या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढल्याचा दावा नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलाय. चांगल्या कांद्याला 1,580 रुपयाप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळतोय. त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा एकदा दरवाढ केली जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या संस्था कांदा खरेदी करत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. कांदा खरेदीमध्ये काही त्रुटी किंवा घोटाळा आढळून आला तर त्यावरती कारवाई केली जाणार आहे. APMC मध्ये नियमावली असतो की सेम डे पेमेंट व्हावा. याच्यामध्ये या गोष्टीची पण शिथिलता देण्यात आली होती. आणि CWC म्हणजे केंद्रीय वखार महामंडळचे अधिकारी जागेवर उपलब्ध आणि उपस्थित राहावा, जेणेकरून ग्रेडेशनवर एक मत करता येते. त्याच्यासाठी पण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. काही अधिकारीला इतर जिल्ह्यातून पूल करण्याची पण वेळ आली होती. तर हे पण पूर्ण रीती या ठिकाणी करण्यात आली आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. केंद्र सरकारनं कांद्याला 16 रुपये 50 पैसे प्रति किलोचा दर जाहीर केला. मात्र कांद्याचा उत्पादनाचा खर्च हा 20 ते 22 रुपये प्रति किलो असल्यामुळे केंद्र सरकारनं जाहीर केलेला हा दर परवडणारा नाही. सरकारनं किमान 25 ते 30 रुपयांचा कांद्याला भाव द्यावा, मग शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज बीड जिल्ह्यामधल्या माजलगावच्या दौऱ्यावर आहेत. माजलगावमध्ये दाखल होता शेतकरी संघटनांनी दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवला आणि त्यांना निवेदन दिलंय. सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा मिळायला हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगर तालुक्यामधल्या खडकी इथल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलाय. राज्यामध्ये दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने कडक अशी भूमिका घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवरती लगाम बसत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर तालुक्यामधल्या खडकी इथल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आणि त्यांच्या कामगिरीचंही कौतुक केलंय. राज्यामध्ये सुरू असलेल्या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध हे बाजारामधून कमी व्हायला मदत होणार असल्याचं शेतकऱ्यांचं आणि उत्पादकांचं म्हणणं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या 14 जूनला मातोश्रीवरती खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला राजकीय महत्त्व आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधल्या सगळ्या खासदारांना उद्याच्या दिवशी मुंबईमध्ये बोलावलंय. उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांना नेमका कुठला कानमंत्र देणार किंवा कुठली नवी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं. दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव हे गेल्या बैठकांना गैरहजर होते, त्यामुळे ते उद्याच्या बैठकीला हजर राहतील का याकडे लक्ष आहे.
शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक होणार आहे आणि सतत सुरू असणारी ही प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका वारंवार सुरू असतात असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर ऑपरेशन टायगर म्हणणाऱ्यांचं अमित शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय. ऑपरेशन टायगरच्या फक्त चर्चा आहेत. मुलाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे मुंबईमधल्या बैठकीला जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं. तसंच मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी देखील आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची उपस्थिती बघायला मिळते. मनसेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू अमित ठाकरे यांनी देखील मातोश्रीवरती जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कराडमध्ये महायुतीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीकडे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवली. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील या बैठकीसाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमधला वाद विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील कायम आहे. महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही असा दावा भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसलेंनी केलाय. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती एकत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. महायुतीच्या उमेदवारांना अधिकची मतं मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संदर्भामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.